हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ अँड रामकृष्ण हरी. आणि हे आहे माझे फायनल डेकोरेशन विथ लाईट. आणि उद्या सकाळी खाली कार्पेट अंतरलं जाणार आहे आणि बाप्पाचं आगमन उद्या होईल. तर इथे दुसरा दिवस उजाडला आहे आणि आमच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि हे सुंदर ते ध्यान बघा, खूप सुंदर अशी गोड मूर्ती आहे दगडूशेठची. तर मला बघता क्षणी खूप आवडली होती आणि आम्ही जिथून घेतो तिथे ही मूर्ती ऑलरेडी बुक्ड झाली होती. पण मग आम्ही ठीक आहे बोलून तिथून निघालच होतं. पण त्यांना माहिती होतं की आम्ही दरवर्षी त्यांच्याकडूनच घेतो. सो त्यांनी त्यांच्या फ्रेंडचीच होती तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुला दुसरी अरेंज करून देतो, ही मूर्ती त्यांना देऊन दे. तर अशा प्रकारे आमची सुंदर मूर्ती आमच्या पदरात पडली आणि खरंच खूप सुंदर होती. मला खूप कमेंट्स पण आल्या की खरंच खूप सुंदर बाप्पा आहे. तर इथे मी थोडंसं पुसून वगैरे घेत होते कारण त्या लोकांना वेळ नसल्यामुळे त्यांनी मूर्ती स्वच्छ करून नाही देता आली. त्यांना काही हरकत नाही. तर मी इकडे मूर्ती सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता बाप्पांचं आगमन होणार आहे. तर इथे आमची तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात गुरुजी पण येणार आहेत आणि प्राणप्रतिष्ठा. तर इथे माप ओलांडून गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. अशीच धनधान्य सुख समृद्धी सगळ्यांच्या घरी बाप्पांनी भरभरून द्यावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर इथं आमचं आरती वगैरे करायला चालू आहे. आम्ही दरवर्षी प्राणप्रतिष्ठा ही गुरुजींकडून करून घेतो कारण माझ्या मिस्टरांना ती सवय आहे पहिल्यापासून. खूप वेळा मी सांगायचा प्रयत्न केला की आपण स्वतःच गणपती बसवूयात, त्यात एक वेगळीच मजा आहे. पण पहिल्या वर्षी त्यांनी केलं होतं. सो इथे आमची मिरवणुकीची तयारी आहे. यावेळी फक्त सानी पार्टिसिपेट केलं होतं. मला काही कारणास्तव पार्टिसिपेट करावंसं वाटत नव्हतं, सो मी नाही केलं. तर यावर्षी मी निवांत होते पण सानिसा होते मिरवणुकीमध्ये. आणि इथं सुंदर अशा शंखाच्या नादामध्ये सोसायटीतल्या बाप्पांचं आगमन देखील झालेलं आहे. आणि इथे सगळे चिल्लेपिल्ले तयार आहेत गणपतीच्या आगमनासाठी. आणि छान अशी मिरवणूक पार पडली. मंगलमय वातावरण होतं. शंख वाजत होते, ढोल वाजत होते, ताशे वाजत होते, लहान मुलांचे टाळांचा आवाज खणखणत होता. आणि या सर्व छान अशा वातावरणामध्ये बाप्पांचं आगमन झालं. पुढे एक साणीचा छोटासा परफॉर्मन्स आहे आणि छान असा ढोल ताशांच्या आवाजात गजरात बाप्पांचं आगमन झालं. बाप्पा येतात, कधी जातात, कधी काहीच कळत नाही. इथे आता साणीसाचं परफॉर्मन्स सुरू होत आहे. तर मी याचं थोडंसं सॉन्ग टाकून देईन पण कॉपीराईटमुळे मला काही सॉंग्स वगैरे टाकता येत नाहीत. सो इथे छान असं त्यांनी परफॉर्म केलं होतं छोट्याशा गाण्यावरती. गजानना या रे या सारे या गाण्यावरती ते परफॉर्म करत होते. त्याचं छान सुंदर अशी मिरवणूक पार पडली आणि खूप निवांत होती यावेळीची मिरवणूक कारण मी पार्टिसिपेट केलं नाही. आणि ज्यावेळी मी पार्टिसिपेट करते विचारू नका, एवढी धावपळ होते त्या दिवशी. पण छान वाटलं यावेळी. बाप्पा एकदम शांतपणे घरात बाप्पांचं आगमन झालं. शांत असं वातावरण होतं कारण मग आता बाहेर जायचं म्हटलं की माझी खूप चिडचिड व्हायची. घरातलं आवरायचं चिडचिड मी तोंडाने करत नव्हते पण व्हायची चिडचिड. सो त्यापेक्षा मुलांकडे छान व्यवस्थित छान परफॉर्म केला आणि मलाही छान व्यवस्थित सगळीकडे बघता आलं. आणि हे आमचं सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे जिचं प्राणप्रतिष्ठान झालेलं आहे. सकाळी झालं होतं साणीसाच्या परफॉर्मन्सच्या आधी झालं आहे सगळं, पण रेकॉर्डिंग नंतर केलं मी निवांत झाल्यावरती. त्याचं छान नंतर सगळी मिरवणूक वगैरे पार पडल्यावर एक छान अशी शांत झोप काढली आणि छान प्रसन्न झालं. या दोन्ही मूर्त्या साणीसांनी बनवलेल्या आहेत. एकीला पेंट केलं आणि एक स्कूलमध्ये बनवली आहे. आणि हे आमच्या बाप्पांचं घर आहे जे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे.
मला माहिती नाही तुमच्या दृष्टीने सुंदर आहे की नाही, पण मला माझ्या दृष्टीने फार सुंदर वाटतं. इथं अगेन दुसऱ्या परफॉर्मन्ससाठी सानिसा रेडी झालेली आहे आणि हे पण तिचा डान्स खूप सुंदर झाला, पण कॉपीराईटमुळे मला टाकता येत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. इथे छोटीशी झलक आहे, तिने लावणी परफॉर्म केली होती आणि खूप सुंदर लावणी झाली होती, जो तिला वन्स मोरसुद्धा मिळाला होता. पूर्ण सोसायटीच्या डान्समध्ये तिला एकटीला वन्स मोर मिळाला होता आणि खरंच खूप सुंदर झालं होतं गाणं. तर हे सगळं रुटीन उडून संध्याकाळच्या कामांसोबत सगळ्यांना टाटा बाय बाय. भेटूया नवीन एका ब्लॉग बरोबर. तोपर्यंत थँक्यू सो मच.